दुःख नष्ट कसं करायचं यासाठी बोधिसत्व सिद्धार्थ बुद्ध झालेले आहेत. बुद्धांसमोर ही सार्वभौमिक समस्या होती दुःख नावाची. आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा तुम्हाला दुःख मिळू नये. असा कुठलाच देश नाही आहे की ज्या ठिकाणी दुःख नाही आहे. असा कुठलाच समाज नाही आहे की जो दुःखी नाही आहे. असा कुठलाच परिवार नाही आहे की ज्या परिवारामध्ये दुःख नाही आहे. आणि असं कुठलंच मन नाही आहे की ज्या मनामध्ये दुःख नाही आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दुःख आहे. आणि बोधिसत्व सिद्धार्थांचं हे अवलोकन होतं की त्यांनी स्वतःमध्ये दुःख बघितलं, परिवारामध्ये दुःख बघितलं, समाजामध्ये दुःख बघितलं, देशामध्ये, जगामध्ये, संपूर्ण संसारामध्ये जे आहे ते दुःख बघितलेलं आहे. आणि हे चार दृश्य जे आहे ते दुःख, जे चार दृश्य आहेत ना त्याच्यामधले जे तीन दृश्य आहेत ते दुःखाचं जे आहे ते स्वरूप दाखवणारे आहेत. आहे की नाही. एखादा मनुष्य जे आहे ते बिमार झालेला आहे. बिमार माणूस तुम्हाला हसत दिसणार आहे का. बिमार माणूस जे आहे ते दुःखी तुम्हाला दिसेल. त्यानंतर जे आहे ते मृत पावलेला आहे. मृत्यू हा दुःखद आहे की नाही. आणि अजून कोणतं दृश्य आहे ते बिमार व्यक्तीचं, म्हातारा व्यक्ती आहे तो दुःखी आहे. पुढे तो सुखामध्ये तुम्हाला दिसेल. वृद्धपण जे आहे ते दुःखातलंच आहे. आणि चौथा जो आहे तो जो दुःखाच्या शोधासाठी लागलेला मनुष्य जो परिव्राजक आहे, श्रमण आहे. ठीक आहे. तर हे दुःख जे आहे त्याने बघितलेलं आहे बोधिसत्व सिद्धार्थाने. आणि दुःखाचं जे आहे ते हे झाल्यामुळे अवलोकन त्याने केलं आणि दुःखाचा शोध, त्या दुःखाच्या मुळाचा शोध त्याने घेणं सुरू केलं की दुःखाच्या मुळाशी काय आहे, कशामुळे दुःख उत्पन्न होऊन राहिलेलं आहे. तर याचा शोध घेणं फार गरजेचं आहे ना. नाही केला होता, असं नाही आहे की दुःखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु कारणं दुसरे दिलेत. ज्या कारणामुळे दुःख उत्पन्न होतं ना, ज्या कारणामुळे दुःख उत्पन्न होते ते कारण न सांगता दुसरे कारण सांगतात. दुःख तर माहीत होतं लोकांना, अशातला काही भाग नाही की दुःख नाही आहे म्हणून प्रत्येक मनुष्य हा दुःखी होता. त्याच्यामुळे दुःख सत्याचा बोध होत होता लोकांना. आणि त्याच्यासाठी जे कारणं दिल्या जात होते की बाबा कोणीतरी दुसरा जिम्मेदार आहे, नाही का. समजा ईश्वर जिम्मेदार आहे की ईश्वर जो आहे तो कोपित झाला म्हणून तुमच्यावरती जे आहे ते दुःख आलेलं आहे. चुकीच्या धारणा, चुकीचे धर्म जे आहे सांगितल्या जात होते. ते हे काही समाधान करणारे आणि संतुष्ट करणारी उत्तरं नव्हते. जे त्या काळातल्या लोकांनी उत्तरं दिलेले होते त्याने बोधिसत्व सिद्धार्थांचं समाधान झालं नाही. आणि म्हणून त्यांनी जे आहे ते स्वतः शोध घेण्याचा मार्ग निवडला की नेमकं कारण काय आहे दुःख नाहीसं करण्याचं. तर त्या काळामध्ये वेगवेगळे होतात. आपण 6 दार्शनिकांचे मतं पाहिले, नाही का. आलार कालमाकडे गेलेत, उद्धक रामपुत्तांकडे गेलेत, ध्यानअवस्था शिकलेत, ध्यानाच्या 7 पायऱ्या जे आहे ते आलार कालमापासून आणि उद्धक रामपुत्ताकडून 8वी पायरी शिकलेत, तप करून पाहिलं. तर हे माध्यमं आणि उपाय साधनं होते त्या काळातले. पण हे उपाय साधनं जे आहे ते दुःख नाहीसं करणारे होतं का. दुःखाचं मूळ जे आहे ते शोधणारे नव्हते. खरं जे नाही झालं, समाधान झालं नाही. आणि मग त्यांनी स्वतः मार्ग शोधणं सुरू केलं. तर स्वतः मार्ग शोधल्यानंतर जे आहे तोच मार्ग जो 4 आर्य सत्य त्यांच्या हाताला लागलेत, ठीक आहे. तर ते 4 आर्य सत्य जे आहे ते दुःख स्पष्ट करणारे, दुःखाचं कारण सांगणारे, दुःखाचं निवारण सांगणारे आणि दुःख निवारण्याचा मार्ग सांगणारे आहेत 4 आर्य सत्य.
आता बुद्धाने काय केलं की जेव्हा बुद्धांना हे कळलं, समजलं, जाणलं बुद्धाने, आणि आपल्या मनाला या सगळ्या मिथ्या धर्मातून पहिले बाहेर काढलं, ठीक आहे, मिथ्या दृष्टीमधून बाहेर काढलं, बरोबर आहे ना, मिथ्या वाणीमधून, मिथ्या संकल्पांमधून, मिथ्या कर्मामधून, मिथ्या आजीविकेमधून, मिथ्या व्यायामामधून, मिथ्या समाधीमधून, मिथ्या स्मृतीमधून बाहेर काढलं आणि सम्यक दृष्टीमध्ये, सम्यक संकल्पामध्ये, सम्यक वाचेमध्ये, सम्यक कर्मांतमध्ये, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी या अष्टांग मार्गामध्ये आणलं, बरोबर आहे ना. आता हे आणल्यानंतर जे आहे ते काय झालं, त्यांचे जे दुःखाचे कारणं होते ते नष्ट झाले. कारण की त्यांनी जिथून दुःख उगम होत होतं, दुःखाचा उदय होत होता, त्या उदय स्थानाला जे आहे ते अगदी बुडात जाऊन त्याचे मुळच खणून काढले. काय दुःखाचं कारण सांगितलं त्यांनी? तृष्णा सांगितली, बरोबर आहे ना. काय कारण आहे? तृष्णा. तर काम तृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा त्यांनी सांगितली की हे कारण आहेत दुःखाचे, आणि यातून जे आहे ते हे मूळ आहेत दुःखाचे. एखादं झाड आहे तर ते झाड बिना मुळानं उभं राहते का? हे लक्षात घ्या. त्याचे रूट आहेत ना, बिना रूटनं झाड उभं राहते काय? तसंच दुःख जर तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे तर ते बिना मुळानं नाही आहे, त्याचे रूट्स आहेत. तर ते रूट्स काय आहेत? कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. तर मग त्या रूटाला जे आहे ते त्यांनी काय केलेलं आहे? मुळाला सकट उकडून फेकलं तृष्णेला. संस्कारांना, जे तृष्णेचे संस्कार झालेले होते मनावरती, नाही काय, त्या तृष्णेच्या संस्काराला काढून टाकलं. ज्याच्या आश्रयानं तृष्ण उभ्या राहत होत्या त्या आश्रयांना खतम करून टाकलं, नाही का. काहीच शेष ठेवलं नाही. चित्तामध्ये थोडंसं सुद्धा लोभाचा, द्वेषाचा, मोहाचा मळ जो आहे तो ठेवला नाही, नाही का. आता त्याच्यामुळे काय झालं की त्यांचं मन पूर्णतः स्वच्छ झालं, स्वच्छ आकाशासारखं, नाही का. त्याच्यामध्ये एकही किलमिश राहिला नाही, एकही क्लेश राहिला नाही. तर ही जी स्थिती आहे त्याला म्हणतात निर्वाण. या स्थितीला काय म्हणतात? निर्वाण म्हणतात. आता बुद्ध निर्वाणाला प्राप्त झालेले आहेत. तर बुद्ध निर्वाणाला प्राप्त झाल्यानंतर त्यांना कळलं ना प्रकाशाचा मार्ग कोणता आहे. आता ते अंधारामधून प्रकाशात आलेत, खालानातून वरती पोचलेले आहेत. आता खालानात आहे का ते? आहे का नाही? माथ्यावर आलेले आहेत, नाही का. ढलांवरती आहे का? नाही, पर्वतावरती आहे. दरीमध्ये आहेत का? पब्बते जे आहे ते तिठ्ठती आहे ना, म्हणजे बुद्ध जे आहे ते पर्वतावरती आहेत. असं वरचं आहे ना, हिमालय झालं, त्यांना प्रज्ञेचं हिमालय झालेलं आहे त्यांचं बुद्ध. आता बुद्धांची जे आहे, बुद्ध झाल्यानंतर पुन्हा संसाराकडे जेव्हा ते अवलोकन करतात तेव्हा संसारामध्ये पुन्हा माणसं आहेच ना दुःखी, सारी जनता दुःखी आहे. आणि बुद्धाला मार्ग गवसला. बुद्धाला मार्ग गवसल्यामुळे बुद्ध मुक्त झाले. बुद्ध जे आहे ते विमुक्तीचा रस प्राशन करून राहिलेले आहेत. समृद्धीच्या सुखामध्ये बुद्ध जे आहे ते रममाण आहेत, आहे की नाही. पण बुद्ध जेव्हा अवलोकन करून राहिलेलं आहे संसाराचं, तर संसारामध्ये तो दुःखी लोक आहेत, आहे की नाही. जागोजागी दुःखी आहेत. तर मग बुद्धाचं मन द्रवित होईल का नाही होणार? करून येणार. तर जे संसाराप्रती, संसाराचं दुःख पाहून जे मनाला द्रवित करणारी जी भावना असते ना, ती असते करुणा. आणि ते करुणेचा महासागर झाला बुद्धाच्या मनामध्ये. एवढीशी आहे का? गडवाभर करुणा आहे का बुद्धाची? महासागर झाला. मग करुणाचे महासागर म्हणतात, नाही का. बुद्धाला जे आहे ते करुणेचा महासागर म्हणतो ना आपण, आहे की नाही. महाकारुणिको नाथो, महाकारुणिक आहे. म्हणजे करुणेमध्ये सुद्धा खूप मोठे, त्यांची उंची एवढी मोठी आहे करुणेची की त्यांची उंची मोजता येत नाही कोणाला, इतकी मोठी आहे. समजले का नाही समजले? तर महाकारुणिको नाथ, म्हणजे नाथ म्हणजे बुद्ध. तर बुद्ध कसे आहेत? महाकारुणिक आहेत.
आणि ही करुणा कसं आहे, हिताय सुखाय, लोकांचं हित करणारी, सुख करणारी आहे की नाही. तर करुणेमुळे जे आहे बुद्ध जनमानसामध्ये जाऊन राहिलेले आहेत. आणि बुद्धाने जे आहे मग पहिल्यांदा जे आहे ते आपल्या 5 मित्रांचा त्यांना जे आहे ते स्मरण झालं, तर 5 मित्रांकडे गेलेत. त्यांना धम्माचा मार्ग सांगितला, त्यांची तिथे शाळा घेतली त्यांनी, नाही का, मनाची शाळा तिथे मनाची शाळा घेतली. त्यांना जे आहे ते काय केलेलं आहे, मार्गदर्शन केलं. त्यांना सांगितलं की सर्व संस्कार काय आहेत, जे उत्पन्न झालेले आहेत ते नष्ट होणारे आहेत. हा आशावाद त्यांच्या मनामध्ये निर्माण करून दिला की बाबा रे, तुमच्या मनामध्ये जेवढे संस्कार उत्पन्न झालेले आहेत ते सगळे निरोधगामी आहे. यंकिंची समुदय धम्मं सद्भक्तं निरोध धम्मंती, असा उपदेश आहे. जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन सूत्रांचा उपदेश दिला ना भगवान गौतम बुद्धांनी, आणि त्या 5 परिव्राजकांना पूर्ण मध्यम मार्ग सांगितला, तेव्हा त्याला कोणते चक्षु उत्पन्न झालेत, त्यांचे डोळे कोणते उघडलेत, कौंडिन्याचे, जे कौंडिन्य आहे ना पहिले परिव्राजक, तर कौंडिन्याचे डोळे उघडलेत की जे काही संस्कार उत्पन्न झालेले आहेत ते सर्व संस्कार कसे आहेत, निरोध धम्मी आहेत, म्हणजे निरोधाला जाणारे आहेत. निरोध म्हणजे नष्ट होणारे आहेत. ठीक आहे. तर ही दृष्टी खुलली ना त्यांची वाली. आता जो दुःखाचा संस्कारचा तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे, दुःख उत्पन्न झालेलं आहे, संस्कारामुळे झालेलं आहे. ठीक आहे. कशाचे संस्कार आहेत, तृष्णेचे संस्कार. तर हे नष्ट होणारे आहेत. तर ते त्यांनी जे आहे ते काय केलं, समजून सांगितलं, त्याला बोध झाला, त्यांचे डोळे खुललेत आणि ते समोर अर्हत मार्गाकडे विचरण करू लागले, अर्हत झाले. आता अर्हत झाल्यावरती जे आहे, जेव्हा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये किती अर्हत झालेत, जवळपास 61 लोक जे आहे ते अर्हत झालेत बुद्धाला पकडून. ठीक आहे. तर बुद्धाला पकडून 61 लोक अर्हत झाल्यानंतर या 61 लोकांना बुद्धाने कोणता संदेश दिला, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, की हे भिक्षूंनो तुम्ही चारिका करा बहुजन हितासाठी, बहुजन सुखासाठी. म्हणजे हिताय सुखाय जे आहे तुम्हाला विचरण करायचं आहे, हा संदेश दिलेला आहे बुद्धाने. ठीक आहे. तर त्या 60 अर्हंतांना जे आहे ते लोकसेवेसाठी त्यांनी जे आहे ते काय केलं, समर्पित केलेलं आहे की लोकांची सेवा करण्यासाठी जा. कशाची सेवा करायची आहे, धम्माचं दान देऊ. कशाची सेवा, कोणती सेवा करू, धम्मदानं सब्बदानं जिनाती. तर धम्मदान देऊन जे आहे तुम्हाला काय धम्माचं दान करायचं आहे. कोणत्या धम्माचं दान करायचं आहे, या आर्य सत्याच्या धम्माचं दान करायचं आहे. आर्य सत्याचे धम्मदान करायचे. कारण हे सत्य माहीत नाही ना लोकांना, आर्य सत्य माहीत नाही आहे, म्हणून लोक दुःखी आहेत. आर्य सत्य बुद्धाने ठीक आहे, शोधूनच नाही काढले, तर त्या मार्गावरती गेलेत, त्याचा आस्वाद घेतला आणि त्याचा आस्वाद घेऊन जे आहे ते प्रकाशात आले, पूर्णतः दुःखातून मुक्त झाले. हे लक्षात. तर बुद्धाने हो आर्य सत्य जे आहे, सर्वप्रथम आर्य सत्य हे जे शब्द आहे हा बुद्धिझममध्ये आलेला आहे. पाली शब्द आहे आर्य सत्यम. आर्य सत्यम म्हणजेच आर्य सत्य. ठीक आहे. तर हे जे 4 आर्य सत्य आहेत, दुःख आहे ना, दुःख समुदय आहे ना, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा. तर ह्या 4 आर्य सत्यांचा जो आहे ना तो काय करायचा आहे, उपदेश करायचा. दुःख निरोधगामिनी पटिपदा. तर वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या शैलीतून, ठीक आहे,
काय करायचं आहे? वेगवेगळ्या पर्यायामधून वेगवेगळे उपमा देऊन, वेगवेगळे उदाहरणं देऊन तुम्हाला काय करायचं आहे? या 4 आर्य सत्यांच्या बोधाकडेच लोकांना आणायचं, याचाच बोध करून द्यायचा. याचा बोध झाला की माणूस मुक्त झाला जीवनात. 4 आर्य सत्यांचं ते कम्मठान, समाधी, साधना, विपश्यना, ठीक आहे, देसना, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी दिलेल्या आहेत? संपूर्ण त्रिपिटक आहे कशासाठी आहे? आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी. तर आर्य सत्याचा साक्षात्कार झाला पाहिजे हा उद्देश आहे. आता हा आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी संघाला निर्माण केलं. कोणता संघ आहे भगवान गौतम बुद्धाचा? कोणता संघ आहे? हां हां, काय म्हणतात त्याला? काय नाव आहे? हां, कोण बोललं? श्रावक संघ आहे ना. श्रावक संघ, भगवतो सावक संघ म्हणतो ना. पाळीमध्ये काय म्हणतात त्याला? भगवतो सावक संघो. भगवतो सावक संघ म्हणजे भगवंताचा श्रावक संघ. श्रावक म्हणजे ऐकणारे. श्रावकचा अर्थ काय होतो? ऐकणारे. म्हणजे भगवंताची देसना, भगवंताने दिलेला मार्ग जो ऐकतील ते कोण होतील? श्रावक होतील. ठीक आहे. ऐकून जे आहे या मार्गाचा साक्षात्कार करतील. ऐकून काय करायचं आहे? ही देसना कशासाठी ऐकायची आहे? 4 आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी. अल्टिमेटली हे 4 आर्य सत्याचा साक्षात्कार कशासाठी करायचा आहे? दुःख नाहीसं करण्यासाठी. उद्देश क्लिअर आहे, दुःख नाहीसं करणे. तो उद्देश एकदम क्लिअर आहे. दुःख नाहीसं का करायचं आहे? कारण दुःख आहे म्हणून. दुःख आहे म्हणून. ठीक आहे. दुःख आहे म्हणून दुःख नाहीसं करायचं आहे. बरोबर आहे ना. दुःख आहे म्हणून तुम्हाला दुःख नाहीसं करायचं आहे. आणि दुःख नाहीसं का करायचं आहे? कारण दुःख सहन होत नाही म्हणून. बरोबर आहे ना. दुःख जर सहन झालं असतं तर तुम्ही नाहीसं केलं असतं का त्याला? तर दुःख सहन होत नाही म्हणून नाहीसं करायचं आहे. सिंपल आहे, काही मोठी गोष्ट नाही. दुःख सहन होत नाही, बरोबर आहे, म्हणून त्याला नाहीसं करायचं आहे. आता डोकं दुखायला लागलं तर तुम्ही डोकं दुखतच ठेवाल का? का? कारण डोकं दुखणं जे आहे हे काय? दुःख आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते लगेच लागाल की हे डोकं दुखणं कसं दुरुस्त होईल, आहे ना. तर त्याच्यासाठी तुम्ही मार्ग शोधाल ना, नाही का. या डॉक्टरकडे जाल, त्या डॉक्टरकडे जाल, हे दवाई घ्याल, हे दवाई घ्याल. मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, दुखणं दुरुस्तच नाही होऊन राहिलेलं आहे. या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे, आमच्याकडे येऊ शकता. ज्यांना प्रॉब्लेम आहे तर लगेच 1-2 सिटिंगमध्ये दुरुस्त होऊन जाते मायग्रेन. तर हे जे आहे ना, दुःख नाहीसं करण्यासाठी काय केलं भगवान गौतम बुद्धांनी? श्रावक संघ निर्माण केला. तर श्रावक संघ जो आहे तो काय करणार आहे? हे शिक्षक आहेत, सर्वात मोठे शिक्षक आहेत, सर्वात मोठे वैद्य आहेत. यांच्याकडे जबरदस्त इलाज आहे. तुम्ही गेलेत ना तर तुमचं दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याने जर सांगितलं सकाळ दुपार संध्याकाळ एवढ्या एवढ्या मात्रा घ्यायच्यात, हे पथ्य पाळायचं, नाही का, अशा अशा गोष्टी करायच्या, तशा तशा गोष्टी नाही करायच्यात, ह्या गोष्टी करायच्या आणि ह्या गोष्टी नाही करायच्यात, बस एवढं जरी तुम्ही लक्षात घेतलं तरी तुमचं दुखणं दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आहे ना गोष्ट? बरोबर. तर 5च गोष्टी सांगितल्या, त्या 5च गोष्टी केल्यानं उपासकांसाठी तरी दुःख नाही होऊन जाते. म्हणजे सांसारिक जीवनातलं जे काही दुःख आहे, कोणतं? हिंसा करायची नाही, हिंसा करू नये. दुसरी
चोरी करू नये, आहे की नाही? चोरी करू नये, व्यभिचार करू नये, करू नये. त्याच्यानंतर खोटे बोलू नये, खोटे बोलू नये. खोट्या बोलण्यामध्ये निंदा, चुगली, चहाडी ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि जे आहे ते त्याच्यानंतर दारू पिऊ नये. हे पथ्य सांगितलेले आहेत, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. हे डॉक्टरांनी दिलेले पथ्य आहेत, समजते का नाही? जे बुद्ध धर्मातले डॉक्टर आहेत, श्रावक संघामधले नाही का, हे श्रावक संघामधले एकूण एक श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी, अर्हत हे सगळे डॉक्टरच आहेत मनाचे. आणि मनाला दुरुस्त करायचं आहे, मनाला स्वस्थ करायचं. मन बिमार झालेलं आहे दुःखामुळे. दुःख म्हणजे बिमारीचं, म्हणजे दुःख आहे म्हणजे बिमार आहे असा त्याचा अर्थ नाही का? आपण समजतो ना, शरीरामध्ये एखादं दुखणं सुरू झालं तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणती नाही कोणती बिमारी तर झाली नसेल, म्हणूनच दुःख आहे ना. तर मनही दुखून राहिलेलं आहे, तर बिमारी झाली म्हणूनच मन दुखून राहिलेलं आहे. गोष्ट बरोबर आहे का नाही? बरोबर. तर जे आहे ते हे डॉक्टरकडे जायचं आहे, या भगवतो सावक संघोकडे, आणि हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर पहिले पथ्य आहेत 5, नाही करायचं. आयुर्वेदिक डॉक्टरकडे वगैरे गेले तर ते पथ्य देतात ना तुम्हाला, भात नाही खायचा, वांग्याची भाजी नाही खायची, असे देतात की नाही देत? या भाजीसोबत हे भाजी नाही खायची असं देतात. हे पथ्य आहेत, नाही करायचं. मग काय करायचं आहे? तर काय करायचं? तर मग जे आहे ते साधना करायची, बरोबर आहे? श्रवण करायचं, अध्ययन करायचं नाही का, चांगलं चांगलं नाही का. आणि कुशल चित्ताची निर्मिती करायची. हे सगळं करून कशासाठी करायचं आहे? कुशल चित्ताची निर्मिती करायची. कारण दुःख कशामुळे आहे? अकुशल चित्तामुळे. हे अकुशल चित्त होतं म्हणून दुःख झालं. तर कुशल चित्ताची निर्मिती झाली की तर मग भगवान गौतम बुद्धांनी जे आहे ते सांगितलं की कुशल चित्ताची निर्मिती कशी होईल. तर नीट पाहायचं, नीट पाहायचं आहे. आता नीट पाहणं म्हणजे काय? असं पाहायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला दुःख उत्पन्न होणार नाही का. दुःख उत्पन्न होणार नाही म्हणजे पाहण्यातून दुःख उत्पन्न होणार नाही. ठीक आहे, त्याला म्हणतात नीट पाहणं. मग कोणाकडे पाहून राहिले तर त्याच्याकडून जर तुम्हाला दुःख उत्पन्न होऊन राहिलं तर तुमचं पाहणं बरोबर नाही आहे असा त्याचा अर्थ होतो नाही का. सुख उत्पन्न होईल असं पाहायचं आहे. तर तुम्हाला जे आहे ते नीट पाहायचं म्हणजे धम्म पाहावा लागेल. तर धम्माला पाहणं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जर कुशल धम्म दिसायला लागला, एकूण एक पदार्थांमध्ये, एकूण एक व्यक्तींमध्ये, चराचरातील प्रत्येक कणाकणामध्ये जर तुम्हाला धम्म दिसायला लागला तर तुम्हाला दुःख उत्पन्न होणार नाही, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही पाहाल त्याच्या कृतकृत्याकडेच तर मग तुम्हाला दुःख उत्पन्न होईल, लक्षात घ्या. एखाद्याच्या कृतकृत्याकडेच पाहत बसलेत तर मग दुःख उत्पन्न होईल की नाही होणार. तर नीट पाहायचं. दुसरं जे आहे ते नीट ऐकायचं. म्हणजे नीट ऐकणे म्हणजे धम्माला ऐकणे. म्हणजे असं ऐकायचं नाही की ज्याच्यातून तुम्हाला दुःख उत्पन्न होईल.
आहे ना बरोबर. तर नीट पाहायचं, नीट ऐकायचं. त्याच्यानंतर जे आहे ते नीट गंध घ्यायचा आहे. गंध म्हणजे कशाचा गंध? शिलाचा गंध. हे लक्षात घ्या. कशाचा गंध घ्यायचा आहे? शिलाचा. तर बुद्ध म्हणतात ना, एते संगंध जातानं शीलगंधो अनुत्तरम. म्हणजे गुलाब, जाई, जुई, मोगरा नाही का, या सगळ्या फुलांपेक्षा, फुलाच्या गंधापेक्षा शिलाचा गंध उत्तम. तर तुमच्या नाकाला जे आहे कशाचा गंध लागला पाहिजे? शिलाचा. नाही का. पदार्थाचा गंध काही कामाचा नाही. पदार्थाच्या गंधाने तुम्हाला दुःख उत्पन्न होईल. तर नीट गंध घ्यायचा आहे. त्यानंतर नीट रस स्वादन करायचं आहे, रसास्वादन. तर नीट रसास्वादन म्हणजे रसाचं आस्वादन करायचं आहे. तर कोणत्या रसाचं? धम्मरस. सब्ब रसंग धम्मरसंग जिनाती. बुद्धानं सगळं सांगितलेलं, सगळ्या विधी आहेत बुद्धिझममध्ये. फक्त आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याला असं समप करता आला पाहिजे व्यवस्थित. तर नीट रसास्वादन करायचं आहे नाही का. धम्माचा रस प्राशन करायचा. बाकीचे रस काही कामाचे नाही आहेत. आपण बाकीच्याच रसामध्ये गुंतून असतो. आंब्याचा रस, उसाचा रस नाही का, दारूचा रस, याच्यामध्येच आहे. तर त्या रसामध्ये काही नाही आहे. तो वर्ज करायचा आहे. आणि कशाचा रस प्राशन करायचा आहे? धम्मरस. आणि नीट सहवास करायचा आहे. कशाचा सहवास? धम्मप्रिय लोकांचा. धम्मप्रिय म्हणजे श्रावक संघाचा सहवास. तुम्ही कुठे असले पाहिजेत? श्रावक संघामध्ये. तुमची काया कुठे असली पाहिजे? श्रावक संघामध्ये. म्हणजे कायेला स्पर्श झाला पाहिजे. कशाचा? बुद्धाचा, धम्माचा, संघाचा. त्रिरत्नाचा स्पर्श करायचा. ठीक आहे. आणि मन नीट विचार करायचा आहे. नीट विचार करणे, नीट भावना जे आहेत मनामध्ये, भावना करणे. तर कशाची? धम्माचा विचार आणि धम्माची भावना. भावना, धम्माची भावना. जेव्हा मनुष्य हे सगळं करेल ना, तेव्हा त्याच्या जीवनातलं दुःख नाहीच होत. कारण की तुमचा जगाशी संपर्क येतो या 6 इंद्रियांमुळे. हे डोळे आहेत, हे कान आहेत, हे नाक आहे, जिव्हा, काय आणि मन, याने संपर्क येईल ना. तर या 6 इंद्रियांना अशा विषयाचा स्पर्श करायचा आहे ज्या विषयांमुळे तुम्हाला दुःख उत्पन्न होणार नाही, सुख उत्पन्न होईल, आनंद होईल, प्रीती होईल. ठीक आहे. समाधीकडे तुम्ही जाल नाही का, असं नाही का. समजले का नाही समजले? कारण इंद्रियांच्या स्पर्शामुळे जे आहे, हे 6 इंद्रियांच्या स्पर्शामुळे दुःख उत्पन्न होतं. आणि हे 6 इंद्रिय दुःखद विषयाला स्पर्श करायला लावतं का? कारण तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे तिकडे धाव आहे तुमच्या मनाची. तर मनाची धाव कुठे आहे?
विषय भोगाकडे. कुठे आहे? विषय भोग, विषयांचा भोग घ्यायचा. विषय भोगाकडे धाव आहे का नाही आहे? इंद्रियांची धाव कुठे आहे? विषय भोगाकडे. म्हणजे हे जे 6 इंद्रियांचे 6 विषय आहेत ना, त्याच्याकडे धाव असते. कोणते विषय आहेत 6 इंद्रियाचे? डोळ्याचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, नाकाचा विषय गंध, जिभेचा विषय रस, कायेचा विषय स्पर्श आणि मनाचा विषय धम्म. तर या विषयाचा भोग घेण्याकडे माणसाचं चित्त जास्त लागलेलं असतं. तर हा एक अंत आहे जीवनाचा, भोग घेण्याचा. तर भोगच घेत राहतं का? दुसरा एक अंत आहे क्लेश, काय क्लेश आहे ना. या अंताकडे येते माणूस. समजा दुःख आलं जीवनामध्ये किंवा काही आलं तर मग धर्मानं सांगितलेलं आहे काय क्लेश द्या, उपास तापास करा, व्रतवैकल्य करा, कायेला दंड द्या. ठीक आहे, बरोबर आहे ना. हे व्रत घ्या, ते व्रत घ्या, कुत्र्याचं घ्या, गाईचं घ्या, कोंबड्याचं घ्या, बकऱ्याचं घ्या. त्या काळामध्ये खूप व्रत घ्यायचे. एक कोंबड्याचं व्रत होतं कुक्कुर व्रत. तो कुक्कुर व्रत घेऊन जे आहे ते कुत्र्यासारखाच, त्याच्या एकूण एक ॲक्टिव्हिटीज कशा असायच्या? कुत्र्यासारख्या ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यांना कुक्कुर व्रत. त्यानंतर जे आहे दुसरा एक गाईचं व्रत घेतलं होतं. गाईसारखाच सगळं हे करायचं नाही का. तर हे त्या काळातले वेगवेगळे व्रत होते. कुणी जे आहे ते नग्न होऊनच विचरण करायचे, थंडी, ऊन, वारा, पाऊस सहन करायचे नाही का. तर ते काय क्लेशाचा मार्ग होता. हा दुसरा एक मार्ग आहे. तर हे दोनही मार्ग जे आहे ते कसे आहेत? दुःख देणारे आहेत. आणि म्हणून भगवंतानी मग काय केला? मध्यम मार्ग काढला. कशाचा? आर्य सत्याचा. म्हणून मध्यम मार्ग आहे ते आर्य सत्य. हे आलं लक्षात? आणि मग या मध्यम मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी भगवंताने जो श्रावक संघ निर्माण केलेला होता, त्या श्रावक संघाला संसारामध्ये पाठवलं. लोकांचे कशासाठी? डोळे खोलण्यासाठी. कशासाठी? डोळे खोलण्यासाठी. तर त्यांना सांगितलं का डोळे खोला. पहिले काम आहे काय आहे? डोळे उघडणे, उघडणे. दुसरं ज्ञान देणे, बरोबर आहे. तिसरं प्रज्ञा देणे. चौथं विद्या देणे. आणि 5वं प्रकाशात नेणे. प्रकाशात नेणे. चक्षुंग उत्पादी, आनंग उत्पादी, पय्या उत्पादी, विद्या उत्पादी, आलोको उत्पादी असं म्हटलं गेलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये. तर या मार्गामध्ये जायचं आहे. तर भगवान गौतम बुद्धाचा श्रावक संघ जो आहे तो याच्यासाठी काम करतो. तर जो जो भगवंताला मानतो, भगवंतावरती श्रद्धा आहे, भगवान बुद्धाच्या धम्मावरती श्रद्धा आहे, त्यांनी काय करायचं आहे? श्रावक संघी व्हायचं आहे. म्हणजे भगवंताच्या श्रावक संघामध्ये जायचं आहे. आणि त्यांनी काय करायचं आहे? जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सुखासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला जे आहे ते मनाई आहे का? प्रत्येक व्यक्ती येऊ शकतो. ठीक आहे. ज्याला चिवर घालायचा आहे तो चिवर घालून प्रचार प्रसार करू शकतो. ज्याला सामान्य उपासकच राहायचा आहे तो उपासक म्हणून प्रचार प्रसार करू शकतो. बंधन आहे का?
बंधनं नाहीत. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या प्रत्येक व्यक्तीला धम्म देऊ शकतो. ठीक आहे. आणि हे दान जगातलं सर्वात श्रेष्ठतम दान आहे. कोणतं? धम्माचं दान, धम्म देणे. आणि धम्मदानातून भगवंताच्या संघाचा एवढा मोठा प्रचार प्रसार झाला, धम्माचा प्रचार प्रसार झाला, बुद्धाचा प्रचार प्रसार झाला आणि साऱ्या जगामध्ये तो पोहोचून राहिलेला आहे. म्हणून की नाही तर सतत देत राहायचं. तर श्रावक संघाचा जो आहे तो प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे. जेवढा श्रावक संघ मोठा होईल तेवढा धम्माचा प्रचार प्रसार होईल आणि तेवढे बुद्ध लोकांच्या मनामध्ये पोहोचेल. आणि बुद्ध पोहोचले की प्रकाश पोहोचला म्हणून समजायचा, मन स्वस्थ झाले म्हणून समजायचे. ठीक आहे. तर ही मनाची शाळा आहे बेसिकली, समजलं, बुद्धाच्या धम्माची शाळा. तर बुद्धाच्या धम्माची शाळा ही खऱ्या अर्थाने स्वस्थ मनाची शाळा आहे.